म्हणजे हा माझा पुनर्जन्म आहे. हं, माझा असा फार मी सुपरस्टिशियस नाही आहे. हं. पण हा माझा पुनर्जन्म आहे आणि मी कोविडमध्ये काम करता करताच म्हणजे मी एक फ्युनरल करताना माझ्या काय कसं काही हे झालं आणि मी पॉझिटिव्ह झालो. हं. पॉझिटिव्ह झाल्यानंतर मी पहिले 2-3 दिवस तर अतिशय नॉर्मल होतो. हं. नंतर जसे मला मेडिकल प्रोटोकॉल सुरू झालं, मी इनफॅक्ट आमची एक महासभा अटेंड केली. हां. ऑनलाईन महासभा असायच्या हां, तेव्हा. हां. ऑनलाईन महासभा अटेंड केली आणि नंतर त्याच रात्रीपासून जी माझी परिस्थिती खालावत गेली, मला डायरेक्ट ICUला शिफ्ट करून टाकलं. एक दिवस असा होता म्हणजे मला सगळीकडे इकडे नळ्या, इकडे लावलेलं आणि म्हणजे मला असं वाटलं होतं, की मी आता ह्याच्यातून परत नाही येऊ शकत. म्हणजे असं म्हणू शकतो की कामाची पुण्याई कामाला आली. नाही, कामाची पुण्याई आहे, माझ्या आई-बाबाची पुण्याई आहे आणि परत सांगतो म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. म्हणजे मी वारंवार म्हणजे मी थोडासा सांगताना भावूक होतो. परंतु असं आहे की मी ज्या दिवशी माझं सॅच्युरेशन ड्रॉप झालं ना, मी त्यांना मेसेज केला की मी कुटुंबासाठी काही करू शकलो नाही. हं. पण मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला बघा. त्या दिवशी त्यांना बरं नव्हतं. ते सकाळी त्यांनी टेस्ट केली आणि मला काही शुद्ध कळायचंच नाही म्हणजे हं. असं की काही कळतच नव्हतं. म्हणजे मी इतका ह्याच्यात होतो म्हणजे आणि ते टेस्ट करून त्या ICU युनिटमध्ये आले आणि माझ्या डोक्यावरनं असं मी असं बघतोय तर कोणीतरी माझ्या डोक्यावरनं हात फिरवतंय आणि मी असं बघितलं. मी म्हटलं, "अरे मी आहे, भाई आहे." हं. आणि म्हणजे मग कारण बघितलं तर सगळे किट डॉक्टर्स घातलं होतं स्वतः त्यांनी. त्यांनी PPE किट घातलं पीपीई होतं किट ना, तर मी घातलं होतं. पटकन आणि मी लक्षात आहे. शुद्धीतच नव्हतो असं असं म्हणाल तरी चालेल. हां. आणि मग माझ्याशी बोलले. मला म्हणाले, "घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठी."